जय जय रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांनो, विठ्ठल वाईजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि इतिहासाला नवं वळण देणारा अध्याय ऐकणार आहोत. पण त्याआधी मागील भागात काय घडलं याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागील भागात आपण ऐकलं की समाजाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्यावर केलेला बहिष्कार दिवसेंदिवस अधिक कठोर होत गेला. त्यांच्या चारही मुलांचा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई कुठलाही दोष नसताना त्यांनाही समाजाने स्वीकारलं नाही. मंदिराचे दरवाजे बंद झाले, धार्मिक विधींमधून त्यांना दूर ठेवण्यात आलं आणि गावात प्रत्येक पावलावर अपमान सहन करावा लागला. या अन्यायामुळं विठ्ठलपंतांचं मन विदीर्ण झालं होतं. त्यांनी अनेक वेळा धर्मपंडितांसमोर विनंती केली, माझी चूक असेल तर शिक्षा द्या मला, पण या निष्पाप मुलांना दोषी ठरवू नका. परंतु त्या काळातील कठोर सामाजिक रूढींनी त्यांच्या आर्त हाकेला प्रतिसाद दिला नाही. मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण प्रत्येक दार बंद होत गेलं. रुक्मिणीबाईंची अवस्था तर आणखी वेदनादायी होती. एका आईच्या डोळ्यांसमोर तिच्या लेकरांचा अपमान होत होता, तरीही त्यांनी विठ्ठलावरील विश्वास कधीच सोडला नाही. त्या रोज प्रार्थना करत राहिल्या, विठ्ठला, आम्हाला कितीही दुःख दे, पण माझ्या मुलांच्या आयुष्याला अर्थ दे. त्यांच्या या श्रद्धेमुळेच त्या प्रत्येक संकटात खंबीर राहिल्या. अखेरीस मुलांच्या भविष्यासाठी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी असा निर्णय स्वीकारला जो कोणत्याही आईवडिलांसाठी असह्य होता. त्यांनी स्वतःचा विचार न करता आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी सर्वोच्च त्याग केला. हा प्रसंग आजही वारकरी परंपरेत अत्यंत वेदनादायी आणि श्रद्धेने स्मरण केला जातो. आईवडिलांच्या छत्रछायेशिवाय आता चारही भावंड पूर्णपणे एकटी पडली होती. लहान सोपान, चिमुकली मुक्ताबाई अजूनही आईवडिलांचा शोध घेत होती. अजूनही आईवडिलांना शोधत होती. ज्ञानदेव शांत झाले होते. त्यांच्या निरागस डोळ्यात असंख्य प्रश्न होते. पण त्या कठीण क्षणी एक व्यक्ती खंबीरपणे उभी राहिली, मोठे बंधू निवृत्तीनाथ. वयानं अजून लहान असतानाही निवृत्तीनाथांनी आपल्या तीनही भावंडांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांनी आईवडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला. ज्ञानदेवांना धीर दिला, सोपांचा हात धरला, मुक्ताबाईला मायेनं जवळ केलं. त्या दिवसापासून ते फक्त मोठे भाऊ राहिले नाहीत, तर संपूर्ण कुटुंबांचे आधारस्तंभ बनले. वारकरी बांधवांनो, ईश्वराने या चारही भावंडासाठी अजून एक अद्भुत योजना आखली होती. दुःखाच्या या अंधारातूनच त्यांच्या आयुष्यात उगवणार होता ज्ञानाचा सूर्य. ब्रह्मगिरीच्या पवित्र पर्वतावर घडणार होती अशी एक दिव्य भेट, जी पुढं केवळ ज्ञानेश्वर माऊलींचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाचं भविष्य बदलून टाकणार होती. चला तर मग सुरू करूया भाग 4. वारकरी बांधवांनो, आईवडिलांच्या त्यागानंतर चारही भावंडाच्या आयुष्यात जणू अंधारच पसरला होता. लहानशा वयात त्यांनी असा आघात सहन केला ज्याची कल्पना मोठ्या माणसांनाही सहन होणार नाही. घर तेच होतं, अंगण तेच होतं, इंद्रायणीचा प्रवाही तसाच वाहत होता. पण त्या घरात आता आईच्या मायेचा आवाज नव्हता, वडिलांचं मार्गदर्शन नव्हतं, फक्त शांतता होती आणि चार निरागस डोळ्यांमध्ये अनुत्तरित प्रश्न होते. छोटी मुक्ताबाई वारंवार दाराकडे पाहत म्हणायची, दादा, आई कधी येणार? सोपानदेवी प्रत्येक संध्याकाळी घरात बाहेर उभे राहून दूरवर पाहत राहायचे. त्यांना वाटायचं कदाचित बाबा आता येतील आणि नेहमीप्रमाणे त्यांना जवळ घेतील. ज्ञानदेव मात्र काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनात दुःख होतं, पण त्या दुःखापेक्षा मोठा प्रश्न होता, जर धर्म माणसाला प्रेम शिकवतो तर आमच्या आईवडिलांना ही शिक्षा का मिळाली? हा प्रश्न पुढे त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया ठरणार होते. या कठीण प्रसंगात सर्वात मोठे भाऊ निवृत्तीनाथ खंबीरपणे उभे राहिले. वयाने ते अजूनही लहान होते, पण परिस्थितीने त्यांना एका क्षणात प्रौढ बनवलं. ते सकाळी उठून भावंडांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत, मुक्ताईला धीर द्यायचे, सोपानला सांभाळायचे आणि ज्ञानदेवाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना शांतपणे ऐकून घ्यायचे. एक दिवस ज्ञानदेवांनी विचारलं, दादा, देव खरंच न्याय करतो का? निवृत्तीनाथ काही क्षण शांत राहिले, नंतर म्हणाले, ज्ञाना, आज जे घडत आहे ते आपल्याला समजत नाही, पण देवाचा प्रत्येक निर्णय हा शेवटी कल्याणासाठीच असतो. आपण श्रद्धा सोडायची नाही. याच एका वाक्याने ज्ञानदेवांच्या मनात श्रद्धेचा दीप पुन्हा प्रज्वलित झाला. काळ पुढे सरकत गेला.
चारही भावंडांचं आयुष्य संघर्षात जात होतं. तेव्हा काही ज्येष्ठांनी त्यांना सल्ला दिला की त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करा. भगवान शंकराच्या कृपेने कदाचित तुमच्या आयुष्यात नवं पर्व सुरू होईल. चारही भावंडांनी हा सल्ला स्वीकारला. पहाटेच्या थंडगार वातावरणात विठ्ठलाचं नाम घेत ते आळंदीहून निघाले. पायात चपला नव्हत्या, सोबत संपत्ती नव्हती. होता तो फक्त विठ्ठलावरचा अढळ विश्वास. प्रवास लांब होता, रस्ते खडतर होते. अनेक दिवस ते चालत राहिले. कधी एखाद्या गावात भिक्षा मिळाली तर जेवण व्हायचं, नाहीतर उपाशीपोटीत पुढे चालत राहायचे. पण कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नव्हती, कारण त्यांना खात्री होती ज्याचा हात विठ्ठल धरतो त्याचा मार्ग तो स्वतः तयार करतो. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर दूरवर एक भव्य पर्वत दिसू लागला. तो होता ब्रह्मगिरी. घनदाट जंगलांनी वेढलेला, धुक्याच्या चादरीत लपलेला, पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्याची सळसळ आणि सर्वत्र पसरलेली दिव्य शांतता. चारही भावंडांनी दुरूनच हात जोडले. त्यांना कल्पनाही नव्हती की याच पर्वतावर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. प्रदक्षिणा सुरू झाली. जंगल अधिक दाट होत गेलं. अचानक दूरवरून एका वाघाची प्रचंड डरकाळी ऐकू आली. मुक्ताबाई घाबरून रडू लागल्या. सोपानदेव निवृत्तीनाथांचा हात घट्ट धरून उभे राहिले. क्षणात सगळीकडे गोंधळ उडाला. प्राण वाचवण्यासाठी चारही भावंड वेगवेगळ्या दिशेने पळू लागली. ज्ञानदेव एका बाजूला गेले, सोपान दुसऱ्या. मुक्ताईला गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी नेलं आणि निवृत्तीनाथ घनदाट जंगलात एकटेच भरकटले. त्यांना कल्पनाही नव्हती की हा मार्ग चुकणं नव्हतं, तर ईश्वराने आखलेला मार्ग होता. वारकरी बांधवांनो, जंगलात भरकटलेले निवृत्तीनाथ आता एका अशा गुहेसमोर उभे राहणार होते जिथे त्यांची भेट होणार होती महान नाथयोगी संत गहिनीनाथांशी. याच भेटीतून सुरू होणार होता ज्ञान, योग आणि भक्तीचा असा प्रवास, ज्याने पुढे संपूर्ण महाराष्ट्र घडवला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यासारखी अमूल्य आध्यात्मिक संपदा दिली. तो दिव्य प्रसंग पाहूया पुढे. आतापर्यंतच्या या प्रवासात आपण एक गोष्ट स्पष्टपणे ऐकली. ज्यांच्याकडे धन नव्हतं, ज्यांच्याकडे सत्ता नव्हती, ज्यांच्या वाट्याला फक्त दुःख, अपमान आणि संघर्ष आला, त्याच चार लहान भावंडांनी पुढे संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती, ज्ञान आणि मानवतेचा अमूल्य वारसा दिला. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. परिस्थिती कधीच माणसाचं भविष्य ठरवत नाही. त्यांचे संस्कार, त्यांची श्रद्धा आणि योग्य गुरुचं मार्गदर्शन त्यांचं भविष्य घडवतं. जर संत ज्ञानेश्वर महाराजांची ही संपूर्ण जीवनकथा तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला कृपया लाईक करा. तुमचा एक लाईक ही कथा अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. विठ्ठल वाईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे संत चरित्राची ही अखंड मालिका तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. ही कथा तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि विशेषतः लहान मुलांसोबत नक्की शेअर करा. कारण आपल्या संतांचा इतिहास ही केवळ कथा नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि जीवनमूल्याचा अमूल्य ठेवा आहे. आजच्या भागानंतर कमेंटमध्ये एकच लिहा, रामकृष्ण हरी किंवा ज्ञानेश्वर माऊली. तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि तुमचं प्रेमच आम्हाला अशाच संशोधनाधारित, भावपूर्ण आणि दर्जेदार कथा घेऊन